नमस्कार, सविताज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत तांदळाचे खिशीचे पापड कसे बनवायचे। तर त्यासाठी मी इथे 1 किलो तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर यामध्ये आपल्याला परत स्वच्छ पाणी टाकून आपल्याला हे तांदूळ 3 दिवस भिजत ठेवायचे। पाहू शकता आपल्या तांदळाला तर दुसरा दिवस आहे आणि हे पाहू शकता हे असे बुडबुडे येते, पाण्याचा वास येतो। त्यासाठी आता आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे आणि दुसरं पाणी स्वच्छ यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर आता हे पाणी आपण ओतून देऊया। आता यामध्ये स्वच्छ पाणी टाकून आपल्याला एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग पाणी दुसरं स्वच्छ ठेवून द्यायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला लगातार 3 दिवस करायची आहे। आता आज आपल्या तांदळाला 3 दिवस पूर्ण झालेले आहेत। तर यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ आणि आता आपल्याला एका चाळणीमध्ये हे काढून घ्यायचे आहेत। पाहू शकता आता हे तांदूळ आपल्याला सावलीमध्ये फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत, उन्हामध्ये वाळवायचे नाहीये। तर या पद्धतीने कॉटनच्या कपड्यावर पसरवून घ्यायचे। तर पाहू शकता आपले आता तांदूळ इथं वाळलेले आहेत। आता आपण हे मशीनवरून दळून आणूया। 6 कप पीठ भरलेला आहे। तर मी यामध्ये आता 3 कप पीठ काढून घेतलेला आहे आणि बाकीचं 3 कप तसंच ठेवलेलं आहे। या पिठाच्या प्रमाणे पाणी घ्यायचं आहे। आपण 3 कप पीठ घेतलेला आहे तर आपल्याला याच्यात 1.5 पट पाणी घ्यायचं आहे। 3 कप आणि दुसरा 1.5 कप। तर आता आपलं पाणी उकळेपर्यंत आपण याला साहित्य काय काय लागणार आहे ते पाहणार आहोत। तर इथं घेतलेले आहेत 1 चमचा जिरं, 1 चमचा तीळ, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे पापड खार घेतलेला आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। सर्व साहित्य यामध्ये टाकून घेणार आहोत। तर जिरं आपल्याला इथं कमीच वापरायचे, जास्त जर जिरे वापरले आपण तर पापडाला पिवळसर रंग येतो। थोडेसे तीळ, मीठ, पापड खार। पाहू शकता आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण हे पीठ यामध्ये टाकून घेणार आहोत। तर हे पीठ आपल्याला लगेच हाटून घ्यायचे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। 5 मिनिटं गॅस कमी ठेवून आपल्याला याला एक वाफ काढून घ्यायची आहे। झाकण ठेवायचे वर आणि 5 मिनिट चांगली वाफ काढून घ्यायची। पाहू शकता आपल्या पिठाला आता 5 मिनिट आपण वाफ देऊन घेतलेली आहे आणि आता ह्याला खाली उतरवून घेऊया। परातीला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आपल्याला आणि त्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचे, चांगलं मॅश करून घ्यायचंय जेणेकरून हाताला आपल्या चटके पण लागणार नाही आणि पीठ आपले एकजीव होईल। घ्यायचं आहे, अगदी थोडंसं तेल लावायचं आहे आणि या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। कुकरमध्ये पाणी ठेवून आपल्याला हे डबल एकदा वाफवून घ्यायचे। डबल यासाठी वाफवून घ्यायचे आहेत की काही वेळा आपले पापड चिरतात, उलतात, तर तसं होऊ नये म्हणून डबल एकदा पीठ वाफवून घ्यायचंय जेणेकरून आपले पापडांना क्रॅक जाणार नाही। पीठ किती शिजवायचं हे सुद्धा आपल्याला अंदाज बांधण्याची गरज नाही, म्हणजे आपले पापड सुद्धा एकदम छान होतील। तर आता इथं पिठाचे आपले गोळे करून झालेले आहेत। कुकरचा डब्बा घेतलेला आहे, कपडा ओला करून घेतलेला आहे। आता हे गोळे आपल्याला या कुकरच्या डब्यामध्ये असे ठेवून द्यायचे आहेत। असा हा कपडा यावर गुंडाळून जरी ठेवला तरी चालू शकतो आणि कुकर असा एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास भर पाणी टाकलेलं आहे। हा डब्बा आता आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचा आहे। कुकरच्या आता आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत जेणेकरून आपलं पीठ एकदम छान शिजल्या जाईल। पाहू शकता आता आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण हे पीठ काढून घेऊया, ताटामध्ये काढून घेऊया। परत एकदा आपण हे पूर्ण मॅश करून घेऊ। अगदी सॉफ्ट झालेलं आहे पीठ। पॉलिथिन मध्ये घालून घेणार आहे आणि चांगलं मळून घेणार आहे। पीठ या पॉलिथिन मध्ये असंच आपल्याला ठेवून द्यायचंय। मळल्यानंतर थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि असं पिठाचा रोल करून घेतलेला आहे। आता याच्या आपण लाट्या पाडून घेणार आहोत। छोट्या छोट्या लाट्या पाडून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला एकसारखे आपले पापड होतील। हे सर्व लाट्या एका डब्यामध्ये कुकरच्या ठेवायच्या आहेत। पॉलिथिन घेतलेली आहे ट्रान्सपरंट वाली आणि याला बिलकुल आपण तेल लावणार नाहीये। मी डिंक घेतला आहे आणि डिंकामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलंय। जर आपल्या हाताला कत असेल पीठ तर ह्या डिंकाचं पाणी आपल्याला लावायचंय। तेल लावलं तर आपल्या पापड्यांना वास येतो, त्यासाठी आपण इथं तेलाचा वापर करणार आहोत। पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं होतं तेव्हाच आपण थोडंसं तेलाचा हात लावलेला होता। तर हाताने पापड असा पसरवून घ्यायचंय। पुरी यंत्र असेल पसरले जातात मशीन मध्ये, अलगत वरचा आपल्याला पेपर काढून घ्यायचा आहे। दुसऱ्या प्लॅस्टिक वर असं टाकून हाताने अलगत प्रेस केला की हा लगेच खाली प्लॅस्टिक वर टाकून घे। दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगणार आहे। याच पद्धतीनं थोडंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचंय डिंकाचं, यावर परत दुसरा पेपर असा पसरवून ठेवायचा। लाटण्यानं आपल्याला किंवा लाटून घ्यायचं। असे केल्यामुळे सुद्धा पापड पटपट होतात, जास्त वेळ लागत नाही, पापड लाटला जातो आणि एकसारखा। तर याच पद्धतीने आपण हे सर्व पापड तयार करून घेऊया। तर पाहू शकता आपले सर्व पापड बनवून झालेले आहेत आणि मी हे सावलीमध्ये सुकायला ठेवलेले आहेत। आपले पापड इथं 2 दिवस मी उन्हामध्ये चांगले वाळवून घेतलेले आहेत आणि बिलकुल पापडांना आपल्या क्रॅक वगैरे कसेच गेलेले नाहीयेत। याचे काटा बिलकुल चिरले नाहीयेत, अगदी छान झालेले आहेत पापड। आपण डबल याला वाफवून घेतलं होतं पीठ, त्यामुळे अगदी सुंदर पापड झालेले आहेत। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये पापड तळून बघणार आहोत। हे पाहू शकता छान फुलतोय पापड। पापड केवढा आहे आणि तळल्यानंतर पापड केवढा झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।